जाचक ई प्रणाली संदर्भात परिवहन मंत्री आणि पालकमंत्र्यांकडून 19 मे रोजी विशेष बैठकीचं लेखी आश्वासन मिळाल्यानं प्रदीप राठोड यांनी कोल्हापुरात आरटीओ कार्यालयासमोर सुरू केलेलं उपोषण स्थगित करण्यात आलंय। खासदार शाहू महाराज आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे उपोषण स्थगित केल्याचं आज जाहीर करण्यात आलंय। वाहतूकदारांचा थकीत दंड पूर्णपणे माफ करावा आणि सध्याची जाचक ई चलन प्रणाली कायमची रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्ते प्रदीप राठोड यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाची लोकप्रतिनिधींनी दखल घेतली। अखेर प्रशासकीय आणि राजकीय मध्यस्थीनंतर आज हे आमरण उपोषण स्थगित करण्यात आलंय। परिवहन मंत्री आणि पालकमंत्र्यांनी या संवेदनशील विषयावर मंगळवार 19 मे रोजी मुंबईत विशेष बैठक आयोजित करण्याचं लेखी आश्वासन दिलंय। लेखी पत्र मिळाल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदीप राठोड यांनी ज्यूस घेऊन उपोषण सोडलं। दरम्यान उपोषणस्थळी उपस्थित असलेले खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले। सर्वसामान्य वाहनधारक आणि वाहतूकदार सध्या आर्थिक संकटात आहेत। शेजारील गुजरात सरकारनं संवेदनशील निर्णय घेत तिथल्या वाहनधारकांना दिलासा दिला आणि 90% दंड रक्कम कमी केली। जर गुजरात 90% दंड माफ करू शकतं तर महाराष्ट्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकून 95% दंडाची रक्कम माफ करणं आवश्यक असल्याचं खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितलं। वाहतूकदारांच्या भावनांना जाहीर पाठिंबा देत सरकारकडून सकारात्मक निर्णय मिळवून देण्याचा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला। वाहतूकदारांच्या मागण्या रास्त आहेत। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। हे सरकार वाहतूकदारांना निश्चितच न्याय देईल। मी स्वतः एक वाहतूकदार असल्यामुळे मला तुमच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे। या दंडाच्या रकमेतून मार्ग काढण्यासाठी आणि क्लिष्ट ई चलन प्रणालीच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडे जातीनं लक्ष घालून हा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं। दरम्यान मंगळवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा असल्यानं उपोषण स्थगित केल्याचं राठोड यांनी सांगितलं। मंगळवार दिनांक 19/5 रोजी सकाळी 10:30 वाजता मंत्रालयात वाहतूकदार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक मीटिंग आयोजित केलेली आहे। त्या मीटिंगमध्ये सकारात्मक अशी आपण त्याच्यामध्ये भूमिका घेऊ आणि वाटचाल करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। परिवहन मंत्री स्वतः माझ्याशी बोललेले आहेत आणि त्या सर्वांच्या विनंतीला सर्व आमदार, सर्व खासदार सर्वांनी मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती। आमच्या वाहतूकदार समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी मला सातत्यानं उपोषण सोडण्याची विनंती केली होती। त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज रोजी उपोषण माझं स्थगित न सोडता मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रातील मान्यवर आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते।